जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन जय यशोदानंदन जय ब्रज जन रंजन जय यशोदानंदन जय ब्रज जन रंजन जय यशोदानंदन जय ब्रज जन रंजन जय यमुना तीरवनचारि जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय यमुना तीरवनचारि जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई प्रभु बा प्रभु बा प्रभु बा प्रभु बा
श्री राधा दामोदर की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागवत कथेचं 5वं सत्र आणि आजचा विशेष दिवस पांडुरंगाचा किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 16वा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहोत। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। आणि आजच 16 वर्षापूर्वी आजच्या दिवशी या ठिकाणी विठ्ठलांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि जे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेलं पंढरपूर, त्या पंढरपूर धामातून पांडुरंग सोलापूरला आले। सर्वांना विनंती आहे मोबाईल फोन सायलेंट जर केलं तर चांगलं राहील। तर आपण गेल्या 4 सत्रापासून गजेंद्रची स्तुती आपण ऐकत आहोत आणि गजेंद्रचं उदाहरण देऊन शुकदेव गोस्वामी आपल्यासारख्या एका बद्ध जीवनाचंच किंवा एका बद्ध जीवाचं उदाहरण देत आहेत। एखादा व्यक्ती आपल्या घर गृहस्थीमध्ये कशा प्रकारे अडकतो आणि काळाच्या ओघामध्ये त्यांना वेळ कशी निघून जाते हे कळत देखील नाही। आणि काल सर्प त्याच्या द्वारी किंवा त्याचं दंश करण्यासाठी कधी येऊन उभा राहतो हा काळ फक्त निघून गेल्यानंतरच कळतं। आणि असंच हा काल सर्प त्या गजेंद्रच्या द्वारी किंवा गजेंद्र जवळ येऊन उभा राहिलेला होता आणि गजेंद्रची उपमा देऊन आम्हा सर्व बद्ध जीवांचं उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेलं आहे। गजेंद्राच्या उदाहरणावरून आम्हाला
एक शिक्षा किंवा एक पाठ किंवा धडा ज्याला मराठीत म्हणतात तो शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ज्यावेळी गजेंद्रला कळालं की कुणीही माझं रक्षण करणार नाही आणि अंततोगत्वा फक्त भगवंतच माझे हितैषी आहेत किंवा तेच माझं रक्षण करू शकतील, आणि हे कळाल्यानंतर गजेंद्रने आपली स्तुती प्रारंभ केली. स्तुती करतेवेळी कोणत्याही भगवंतांचं नाव किंवा कोणत्याही देवतांचं नाव न घेता भगवंतांची अप्रत्यक्ष रूपानं त्यांची शक्ती, त्यांचं सौंदर्य, त्यांचं ऐश्वर्य आणि भक्तांप्रती असलेली वत्सलता यावरती त्यांनी आपली स्तुती प्रारंभ केली. आणि वेगवेगळी उदाहरण किंवा वेगवेगळी भगवंतांची असलेली शक्ती, परास्य शक्तीर विदिदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच, भगवंतांची शक्तीनेच सर्व काही होत आहे. न तस्य कार्यम करणम च विद्यते, भगवंतांना काहीही स्वतः करावं लागत नाही. आणि ह्या भगवंतांना जर पाहायचं असेल, जे फुलांची सेवा करणार आहेत, माताजी बोलू नका, हाताने सेवा करा, खरं बोलू नका. जर बोलायचं असेल तर बाहेर जाऊन सेवा करा. तुम्हाला सांगायला पाकळ्या बनवणाऱ्यांना त्यांना वाटतं की दुसऱ्यांना कोणातरी सांगतायत. आपण ज्यावेळी कथेमध्ये बसतो त्यावेळी जर कथा सोडून जर इतरत्र आपलं लक्ष असेल तर भगवंतांप्रती तो अपराध आहे. जसं एक वेळी दोन कार्य होऊ शकत नाही. जप करते वेळी आपण भोजन करू शकत नाही, भोजन करते वेळी आपण जप करू शकत नाही, आणि जप करते वेळी आपण भागवत ऐकू शकत नाही. आणि जर चित्त जर स्थिर नसेल तर भागवत म्हणजे कोणताही सर्वसाधारण ग्रंथ किंवा भागवत पाठ चाललेला आहे, कुठेही क्लास चाललेला आहे, असंच टाईमपास करण्यासाठी आपण बसलोय, ही जर भावना असेल तर भागवत रूपी भगवंतांचं स्वरूप कधीही आपल्या हृदयात प्रवेश करणार नाही. मी पहिल्याच दिवशी सांगितले, तर भागवत जर ऐकायचं असेल तर चित्त स्थिर ठेवून जर भागवत ऐकलं, कारण साक्षात भगवंतांचं मूर्तिमान स्वरूप शाब्दिक रूपामध्ये ते अवतरित झालेलं आहे. शाब्दिक रूपामध्ये वाङ्मय स्वरूप भगवंतांचं स्वरूप त्या भागवतात आहे. श्रील प्रभुपादजी भागवतच्या पहिल्याच ग्रंथाच्या सुरुवातीलाच वर्णन करतात, जर एखादा व्यक्ती ज्याचे कार्य चांगल्या पद्धतीनं चाललेले आहेत, ज्याची चेतना विकसित झालेली आहे, ज्याची चेतना विकसित झालेली आहे, चेतना शुद्ध झालेली आहे, त्याचं कार्य शुद्ध झालेलं आहे, आणि ज्याचं कार्य शुद्ध झालेलं आहे तो व्यक्ती भागवतामध्ये ध्यानपूर्वक एकाग्र चित्तेनं ज्यावेळी तो भागवत ऐकतो किंवा भागवत श्रवण करतो किंवा भागवत अध्ययन करतो, त्या व्यक्तीला भागवताच्या प्रत्येक पानावर भगवंतांचं दर्शन होऊ शकतो. ही कॅन सी कृष्णा अँड ईच अँड एव्हरी पेज ऑफ भागवतम. एवढी शक्ती भागवतामध्ये आहे, आणि त्यासाठीच आपण इतका खटाटोप आणि प्रयत्न करतो. त्या इंद्रदुम्न राजा जो आता गजेंद्र आहे, गजेंद्र भगवंतांचा भक्त होता पूर्व आश्रमामध्ये, पण साधूच्या चरणी अपराध केल्यामुळे त्याला हत्तीचं शरीर प्राप्त करावं लागलं. पण भगवंतांची कृपा होती की त्याला लक्षात होतं की मी गत जन्मामध्ये भगवंतांचा भक्त होतो, आणि म्हणून त्यांनी भगवंतांची प्रार्थना प्रारंभ केली. आणि पुढं आता गजेंद्र आपल्या स्तुतीमध्ये वर्णन करत आहे, सोहम विश्वसृजं विश्वमविश्वं विश्ववेदसमं
विश्वात्मनजं ब्रह्मं प्रणतोस्मी परम पदम. भौतिक जीवनातून माझा पूर्ण उद्धार व्हावा अशी इच्छा मनी बाळगून मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना नमन करतो. ते ब्रह्मांडांचे सृजक आहेत आणि स्वतः मूर्तिमंत सृष्टी असूनही भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहेत. ते या भौतिक जगातील सर्व गोष्टींचे परम ज्ञाता असून ब्रह्मांडाचे परमात्मा आहेत. ते सर्वोच्च पदस्थ असलेले अजन्मा प्रभू आहेत. मी त्यांना प्रणाम करतो. कधी कधी जेव्हा प्रभुपाद लिहितायत तात्पर्यामध्ये, सामान्य मनुष्याला भक्तियोग किंवा कृष्ण भावनेचा प्रचार केला असता तो प्रश्न विचारतो, श्रीकृष्ण कुठे आहेत? भगवंत कुठे आहेत? तुम्ही आम्हाला भगवंत दाखवू शकता का? या श्लोकामध्ये अशा प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे की पुरेशी बुद्धिमत्ता असलेला मनुष्य ही सृष्टी कोणीतरी केलेली आहे. कोणीतरी हिच्या निर्मितीसाठी लागणारे घटक पुरवलेले आहेत. कोणीतरी नित्य अस्तित्वात असूनही या सृष्टीच्या पलीकडे आहे. तो निश्चितपणे जाणतो. केवळ या सूचनेच्या आधारे मनुष्य परमेश्वरांना प्रणाम करून आध्यात्मिक जीवनाचा शुभारंभ करू शकतो. लोक विचारतात, तुम्ही बघितलंय का भगवंतांना? कृष्णाला पाहिलंय का? आम्हाला दाखवा कृष्ण. कृष्ण इतके स्वस्त नाहीत की कुणालाही दिसतील. त्याच्यासाठी काहीतरी तपस्या किंवा काहीतरी योग्यता असणं आवश्यक आहे. कुणालाही रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्याला भगवंत दर्शन देत नाहीत. आपण जर म्हटलं मला इच्छा आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं आहे, मला बघायचं आहे, भेटू शकतो आपण? नाही. आपली फार इच्छा आहे, पण काही ना काहीतरी योग्यता प्रोटोकॉल असल्याशिवाय आपण त्यांना भेटू शकत नाही. त्यांना भेटण्यासाठी एक तरी कुणाची तरी ओळख नंतर त्यांच्यासाठी परवानगी, अपॉइंटमेंट, आणि ती अपॉइंटमेंट आपण जरी घेतली पण तिथून पंतप्रधान ऑफिस PMO त्या ऑफिसमधून परवानगीसुद्धा भेटणं आवश्यक आहे. आणि ती परवानगी भेटल्यानंतरच आपण त्या व्यक्तीला व्यक्तिशः भेटू शकतो. आपली इच्छा तर फार आहे की मला भेटायचं आहे त्यांना, त्यांच्यासोबत सेल्फी फोटो घ्यायचा आहे, पण तशी योग्यता असल्याविना त्यांचं दर्शन आणि त्यांना भेटणं प्राय असंभव आहे. तर या भौतिक जगातील एका नेत्याला किंवा एका मंत्र्याला किंवा एका पंतप्रधानांना भेटण्यासाठी योग्यता लागते. तर मग भगवंतांना, जे अखिल ब्रह्मांडाचे, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, त्यांना बघणं इतकं सोपं थोडी आहे. आणि म्हणून सांगण्यात आलेलं आहे की भगवंत कोठे आहेत आणि भगवंतांना तुम्ही बघितलंय का? हा प्रश्न सारखा विचारला जातो. ओ महाराज, आपने देखा है क्या भगवान को? हमें भी दिखाओ भगवान. आपने देखा है तो हमें भी दिखाओ. जसे एक वारकरी पंढरीच्या वारीसाठी ज्यावेळी चाललेले होते त्यावेळी त्या वारकऱ्यांना विचारण्यात आला प्रश्न, महाराज तुम्ही विठ्ठलाला भेटण्यासाठी चाललेले आहात, तुम्ही विठ्ठलाला पाहिलंय का कधी? आणि त्या महाराजांनी सांगितलं उदाहरण देऊन की जसे एका गावामध्ये एखादं कुत्रं मध्यरात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी कुत्रं जोरजोरात भुंकू लागतं एखाद्या अनोळख्या व्यक्तीला किंवा चोराला पाहिल्यानंतर. आणि ते कुत्रं एक ओरडू लागल्यानंतर आसपासची कुत्री जी आहे ती जागे होतात लगेच, आणि त्या कुत्र्याचा आवाज ऐकून आपणही जोरजोरात भोकू लागतात. त्यांनी त्या चोराला किंवा अनोळखी व्यक्तीला बघितलेलं नाहीये, एका कुत्र्यानेच बघितलंय त्या चोराला किंवा अनोळखी व्यक्तीला. पण बाकीच्या कुत्र्यांना माहीत आहे की आपल्या बिरादरीतली किंवा आपल्या जमातीतल्या एका कुत्र्यानं कुणाला तरी अनोळखी व्यक्तीला किंवा चोराला बघितल्यामुळे तो ओरडू लागलेला आहे, म्हणून आपण त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ओरडतो.
तसंच ते वारकरी म्हणाले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई, सोपान या सर्वांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे, साक्षात दर्शन. आणि त्यांनी दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या पदचिन्हांवर जर आपण चाललो तर आम्हालाही त्यांचं दर्शन नक्की होईल. त्यांच्या पदचिन्हांवर चालणं आवश्यक आहे. जसं पैठण गावामध्ये नामदेव महाराजांचं आजही घर आहे. पैठण, बीड औरंगाबाद हायवेला पैठण म्हणून गाव आहे, गोदावरीच्या काठी. आणि त्या गोदावरीच्या काठावर पैठण गावामध्ये विठ्ठल नामदेवांच्या घरी दररोज पाणी भरण्याची सेवा करायची. दररोज त्यांचे विग्रह आहेत विजय विठ्ठल. आणि ते रांजण ज्याच्यामध्ये पाणी भरलं जातं ते रांजण सुद्धा आज तिथं आहे. जनाबाई सोबत भगवंत जात्यावरती गहू दळण्यासाठी किंवा धान्य दळण्यासाठी यायचे. आपण पाहतो गोपाळपूरमध्ये ते जाती, ते भांड, ते सर्व ठेवलेलं आहे. पीठ कधी दळत नसतात, धान्य दळतात. पीठ ऑलरेडी दळलेलं असतं. लोकांच्या कुठं चाललंय, पीठ दळायसाठी चाललंय. पीठ कसं दळणार, पीठ तर ऑलरेडी दळून त्याचं पीठ झालेलं आहे. धान्य दळल्यानंतर त्याचं पीठ होतं. मग गहू असो, जोंधळे असो. तर धान्य दळण्यासाठी किंवा जनाबाईला मदत करण्यासाठी भगवंत प्रत्यक्षात आहेत. पण आपली योग्यता जर असेल तरच ते दर्शन देतात. जसं मी सांगितलं, जो अमिबा एक पेशी प्राणी आहे. आपल्या शरीरात असंख्य अशा करोडो पेशी आहेत. त्या पेशींमध्ये सुद्धा एक पेशी जरी दूषित झाली तर तो रोग हळूहळू वाढू लागतो. आणि त्या पेशीचा शोध घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळे मायक्रोस्कोप आणि वेगवेगळ्या मशीन, दुर्बिणीतून बघावं लागतं. ज्यावेळी ब्लड टेस्ट होते, रक्ताचा एक थेंब टाकून त्याच्यामध्ये चेक केलं जातं. आणि ते पण आपण बघू शकत नाही, त्याच्यासाठी मशीन पाहिजे. तर इतकी मोठी सृष्टी ज्यांनी तयार केली त्याला बघणं इतकं सोपं नाही आहे. जसं प्रभुपाद तात्पर्यामध्ये आणि तात्पर्यामध्ये लिहित आहेत की जी सृष्टी ज्यांनी तयार केली त्यांना तुम्ही दाखवू शकता का, भगवंतांना दाखवू शकता का विचारणाऱ्या लोकांना आईन्स्टाईनने एक स्वतः उदाहरण प्रस्तुत केलं. आईन्स्टाईन ज्यावेळी लॅबोरेटरीमध्ये, त्याच्या लॅबमध्ये होते आणि सगळ्यांना ते नास्तिक होते त्यांचे मित्र. आणि म्हणून त्या लॅबमध्ये त्यांनी सकाळी आल्यानंतर एक सूर्य ग्रह बनवला आणि 9 ग्रह जे आहेत वेगळे वेगळे, गुरु, चंद्र, मंगळ वगैरे सगळे, त्यांची माला तयार केली. सौरमाला ज्याला म्हणतात. जे सगळे ग्रह सूर्याच्या भोवती फिरणारे आहेत. आणि ती ग्रहांची रचना तयार करून त्यांनी लॅबोरेटरीमध्ये ठेवली. सगळे मित्र वगैरे आले आणि विचारले, हे किती सुंदर बनवलंय, कोण बनवलं हे? म्हटले माहीत नाही कोण बनवलं. अचानक मी सकाळी आलो आणि इथं हे तयार होतं. तर म्हटले पागल आहे का, असं थोडी असतं, कोणीतर बनवल्याशिवाय थोडी बनते ही सौरमाला. तर म्हटलं हे बनवण्यासाठी तुम्ही म्हणताय की कुणीतरी बनवलं असेल, आणि मग ब्रह्मांडामध्ये इतकं जे ओरिजिनल सूर्याची माला किंवा सगळे ग्रह जे आपापल्या स्थितीमध्ये स्थित आहेत ते अचानक कसे होऊ शकतात? बिग बँग थेअरी, बिग बँग थेअरी म्हणून शिकवली जाते शाळेमध्ये. एक मोठा विस्फोट झाला आणि त्या स्फोटामधून सगळे ग्रह तयार झाले. एक मोठा बॉम्बस्फोट झाल्यानंतर चांगलं होतं की वाईट होतं? उद्ध्वस्त होतं सगळा. जे चांगलं असतं त्याचा उद्ध्वस्त केला जातो. आणि इथं सांगितलं जातं की बिग बँग थेअरी, स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर सगळे ग्रह, तारे, चंद्र यांची रचना झाली. किती मूर्खता आहे. एक साधारण लॅबोरेटरीमध्ये किंवा लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये जर ग्रहांची रचना करायची असेल तर व्यक्ती लागतो. तर मग ओरिजिनल ग्रहांची रचना करणारे ते आहेत. भले ते दिसत जरी नसले तरी त्यांच्या अध्यक्षतेखाली ते कार्य करत आहेत. अशा भगवंतांना मी प्रणाम करतो. योग रंधित कर्मणो हृदयोग विभाविते
योगिनो यं प्रपशन्ति योगेशं तं नमोऽस्म्यहम्. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना माझा नमस्कार आहे. ते परमात्मा आणि योगेश आहेत. भक्ती योगाचा अभ्यास करणारे सिद्ध योगी जेव्हा सकाम कर्माच्या फळापासून पूर्णतः मुक्ती आणि शुद्धी प्राप्त करतात, तेव्हा त्यांना आपल्या हृदयांतरी भगवंतांचे दर्शन घडू शकते. ज्यावेळी व्यक्ती या 3 गुणांच्या पलीकडे जातो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वामध्ये ज्यावेळी तो स्थित होतो, त्यावेळी भगवंतांना जाणण्यासाठी, भगवंतांना पाहण्यासाठी आपल्याला योग शक्ती प्राप्त होते. आपण सर्वजण जे भक्ती करणारे आहोत त्यांना म्हटलेलं आहे भक्ती योगी. कोण? भक्ती योगी. आपण सुद्धा सर्वोच्च जो सर्वश्रेष्ठ योग आहे तो आहे भक्ती. भक्ती योग सर्वश्रेष्ठ आहे. फक्त योग म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं, अनुलोम विलोम, प्राणायाम, याला म्हटलेलं नाही आहे योग. योग म्हणजे सर्वश्रेष्ठ योग आहे भक्ती. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत, तथा रजस्तमो भावा कामलोभा दयशये. रजोगुण आणि तमोगुणापासून मुक्त झाल्यावरच तो काम आणि लोभांच्या दुर्गुणापासून मुक्त होऊ शकतो. अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवंता, माझी इच्छा नसते वेळी चुकीचं कार्य माझ्या हातून घडलं जातं, त्याचं काय कारण? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हे काम आणि क्रोध हे रजोगुणाच्या प्रभावामुळे होतं. आणि इच्छा नसते वेळी अनैच्छशी वार्ष्णेय बलादिव नियोजित. इच्छा नसते वेळी ते आपल्याला ढकलतात ते कार्य करण्यासाठी. आपली इच्छा नसते कधी कधी, पण तो रजोगुणाचा प्रभाव आपल्यावरती इतका कार्य करतो, त्यामुळे ते चुकीचं कार्य आपल्या हातून घडतं. आणि म्हणून सांगितलं, त्या 3 गुणांच्या पलीकडे जेव्हा व्यक्ती जातो त्यावेळीच तो भगवंतांच्या चरणी स्थिर होऊ शकतो. तर 3 गुणांच्या पलीकडे कसा जाऊ शकतो व्यक्ती? तमोगुण, रजोगुण, सत्वगुण याचं वर्णन भगवंतांनी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. सत्वगुणी व्यक्ती तो काय खातो? सत्वगुणामध्ये फळं, दूध, भाजीपाला, अगदी सात्विक आहार, जसं आपण मंदिरात घेतो सात्विक आहार, तिखट मसालेदार नाही, सात्विक आहार, त्याला म्हटलंय सत्वगुणी आहार. हा व्यक्ती सदैव शांत असतो. याला अगदी जसा पांढरा रंग आहे किंवा अगदी लाईट कलर जे आहेत ते आवडतात. हा अगदी शांत स्वभावाचा असतो. धर्म, पूजा, भगवंतांची भक्ती याविषयी त्याला प्रेम किंवा आसक्ती असते. आणि हा भगवंतांविषयी जाणण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी हा लालायित असतो किंवा तयार असतो. रजोगुणी व्यक्ती त्याचा आहार उष्ण, तीक्ष्ण, अगदी गरम, अगदी मसालेदार, अगदी तिखट, उष्ण आणि तीक्ष्ण, तो रजोगुणी आहार. या व्यक्तीला असे लाईट कलर, असे शांत दिसणारे कलर आवडत नाहीत. एकदम कडक भडक रंग असते. डार्क रेड, डार्क ब्लू, डार्क ग्रीन, डार्क ब्लॅक, असे एकदम भडक कलर. आणि हा सदैव रजोगुणी असल्यामुळे शांत नसतो, चलबिचल, शांतीनं बसू शकत नाही एका ठिकाणी. चलबिचल, काही ना काहीतरी उचापती, काही ना काहीतरी करायला आवडते. शांतता, त्याची मनाची स्थिरता कधी नसते. काही ना काहीतरी करतच राहणार. मग काही ना तरी मोबाईल हातात आहेच, मग काही ना काहीतरी कंटिन्यू काही ना काहीतरी करायला पाहिजे. शांती
किंवा मनशांती किंवा शारीरिक शांती नसते. आणि हा रजोगुणी व्यक्ती तक्षण कुणी जर त्याला काही म्हणालं तर तो लगेच त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असतो, म्हणजे भांडण करण्यासाठी तयार असतो, भांडखोर. ते लक्षण रजोगुणी व्यक्तीचं. तमोगुणी व्यक्ती मांसाहार खाण्यामध्ये अगदी रुची उत्पन्न असते. खाल्लेलं उष्ट ठेवलेलं पुन्हा संध्याकाळी खायचं, नासलेलं खायचं किंवा कुठेही रस्त्यावरती जे भेटतं ते खायचं, खाल्ल्यानंतर तसंच फेकून द्यायचं. हाताची शरीराची शुद्धता नाही, जिथं खाल्लं तिथंच झोपायचं आणि कायम झोपत राहायचं, कायम झोपत राहायचं, बसायचं नाही, खाल्लं की झोपायचं, लवंडायचं. ताट अशी त्या पाठीला, तो पाठीचा जो मणका आहे तो कधी ताट असा नसतो, कायम असा रिलॅक्स पडलेला, असा अगदी त्याचे खांदे असे खाली पडलेले, असा अगदी थकलेला, आणि अगदी काही झालं तरी कायम झोपेमध्ये. काहीही जरी सांगितलं तरी त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करत नाही. कोणी सांगितलेलं त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करत नाही, त्याला म्हटलेलं आहे तमोगुणी. तर या 3 गुणांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. मग सुरुवात काय? कमीत कमी सत्वगुणामध्ये स्थित होणं. सत्वगुणातील व्यक्ती ब्रह्ममुहूर्तापर्यंत उठतो, सूर्योदयाच्या 48 मिनिटं अगोदर, सूर्योदय होण्या अगोदर. तो सात्विकी आहार जो आहे, भगवंतांची भक्ती, भगवंतांविषयी ऐकण्यासाठी रुची उत्पन्न करणं. मग आपण ज्या सत्वगुणात स्थिर होतो, मग हळूहळू विशुद्ध सत्वामध्ये प्रवेश करू शकतो. आणि जोपर्यंत आपण या गुणांच्या पलीकडे जाणार नाही, आपण शरीराची जी लागलेली सवय सोडणार नाही, तोपर्यंत आपण भक्ती करू शकणार नाही. मग ते पालथ्या घागरीवर पाणी आहे, पालथ्या घागरीवर पाणी. फक्त आपण वेळ व्यर्थ घालवत आहे. पाणी पण भरायचं आणि त्याला छेद मारायचा मडक्याला, मग ते पाणी टिकून राहणार आहे का त्याच्यामध्ये? कधीच पाणी टिकून राहणार नाही. अग्नीमध्ये आहुती घालायची तुपाची आणि वरून पाणी पण टाकायचं मध्ये मध्ये, अग्नी पेटणार आहे? नाही. सकाळी जप करायचा, संध्याकाळी भोग विलास करायचा. मग ते अग्नीमध्ये तूप टाकल्यासारखं आहे सकाळी आणि संध्याकाळी पाणी टाकल्यासारखं आहे. मग जर दोन्ही होत असेल तर कधीही भक्तीमध्ये तीव्रतेने प्रगती होत नाही. मटेरियल लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ गो इल टुगेदर. आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन कधी दोन्ही बरोबरीनं जात नाही. कुठलं ना कुठलं तरी कमी जास्त मागे पुढं करावं लागतं. एक ना एक तरी थोडंसं अगदी बरोबरीनं जात नाहीत दोन्ही. मी भक्ती पण करतो, मी भौतिक जगाचा आनंद पण घेतो, नाही होत. कुठं ना कुठं तरी थांबवावं लागतं. जसं एखाद्या शाळेचा विद्यार्थी जर म्हटला, मी 7 वर्ष 1ली ते 7वी एकाच शाळेत राहिलो, माझे इथं सगळे मित्र आहेत, माझे सगळे सवंगडी आहेत, माझे शिक्षक आहेत, माझे शिक्षिका आहेत, माझे सगळे प्रेमी भक्त या ठिकाणी आहेत, सगळे प्रेम करणारे आहेत, मी शाळा सोडणार नाही, 7वी पास झाली तरी मी इथंच राहणार. तो प्रगती करू शकणार आहे का? नाही. जोपर्यंत ती शाळा सोडून 8वीच्या वर्गात नवीन शाळेत प्रवेश करत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही. आणि मग तिथं गेल्यानंतर हळूहळू हळूहळू इतकी आसक्ती वाढते, मग त्याला वाटते आम्ही आता कॉलेजला कसं जाणार. मग नंतर रडारडी, अरे 10वीची परीक्षा झाली, हम तुम कैसे जिएंगे, कसं सोडून राहणार. पण जसं कॉलेजमध्ये नवीन मित्र भेटतात इथं विसरून जातो. आणि म्हणून सांगितलेलं आहे, जी आसक्ती फक्त सोडून चालत नाही. आसक्ती एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवरती जोपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत ती आसक्ती पूर्णत्व प्राप्त करत नाही. मी भौतिक जगतामध्ये आसक्ती राहणार नाही. मी भौतिक जगाची आसक्ती सोडून दिली, मी कुणावर आसक्त राहणार नाही. मी आई वडिलांशी आसक्त नाही, मी माझ्या पत्नीशी आसक्त नाही, मी माझ्या कुटुंबियांशी आसक्त नाही. ठीक आहे, मग आसक्ती वाढवणार कुठं?
कुठंतरी ती आसक्ती झाली पाहिजे. मग ती भगवंतांच्या चरणी नसेल तर मग बाहेर कुठं ना कुठंतरी ती आसक्ती वाढते. जसं आई वडिलांना घरातून हाकलून घातल्यानंतर आसक्ती वाढलेली असते पत्नीच्या मध्ये. ती पत्नीमध्ये आसक्ती वाढल्यामुळे ज्या आई वडिलांची आसक्ती हळूहळू कमी होऊ लागते. पण जर ती भगवंतांच्या चरणी आसक्ती नाही वाढली तर मग पुन्हा आपण त्या भौतिक संसारामध्येच वापस आपली आसक्ती टिकून राहणार. जसं ब्रह्मचारी आश्रमामध्ये उदाहरण सांगितलेलं आहे, प्रत्येकासाठी जसं सगळ्यांसाठीच हे उदाहरण लागू पडतं, पण विशेषतः ब्रह्मचार्यांसाठी. जे आश्रमामध्ये राहणारे आहेत त्यांनी स्वतःला एक, जशी कुत्र्याच्या गळ्यामध्ये चेन घातली जाते, त्याला बांधून ठेवलं जातं, गळ्यात पट्टा आणि एक चेन, आणि चेन एका विशिष्ट ठिकाणी गेटला किंवा एखाद्या बांबूला किंवा खांब्याला बांधून ठेवलं जातं दरवाजात. कुणीही अनोळखी व्यक्ती आले ते कुत्रं जोरजोरात ओरडत जातं, त्यांच्या अंगावर जातं, पण कुठपर्यंत? जोपर्यंत ती चैन परवानगी देते तोपर्यंत. ती चैन एकदा जर का थांबली त्याच्या गळ्याला फास बसू लागतो, तो जास्त पुढे जाऊ शकत नाही. मग त्याला कळते माझी अवकात संपली इथं, मग वापस येऊन ते बसतं आपल्या जागेवर. तसंच ती चैन जी आहे, आपली चैन, ती भगवंतांच्या चरणी बांधणं आवश्यक आहे. जर ती भगवंतांच्या चरणी नाही बांधली तर मग ती चैन इतरत्र सगळीकडे जाऊ शकते, आणि मग बाहेरची चकमकाट, बाहेरचा आनंद आणि बाहेरची सगळी ही परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटतं किती आनंद आहे बाहेर, किती प्रेमाने हे पती पत्नी आनंदात राहतात. खरं दुरून डोंगर हा कधीही साजरा दिसतो, दुरूनच डोंगर साजरा दिसतो, कधी जवळून बघून कधी तो साजरा नसतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून सांगण्यात आलेलं आहे की आपण जोपर्यंत त्या परिस्थितीमध्ये राहत नाही तोपर्यंत ती आपल्याला परिस्थिती कळत नाही. आणि हा सगळ्यात मोठा योग जो आहे भक्ती योग, योग म्हणजे भक्ती. फक्त जसं मी सांगितलं श्वास घेणं, अनुलोम विलोम प्राणायाम, त्यांनी भगवंत कधी भेटणार नाहीत. त्यांनी शरीर आपलं संतुष्ट होऊ शकतं किंवा तंदुरुस्त राहू शकतं, पण भगवंत मात्र कधी भेटणार नाहीत. मी आज सकाळी मंगल आरती झाल्यानंतर जेव्हा मंदिरात चाललेलो वापस, कित्येक शेकडो लोक रस्त्यावरती व्यायाम टाळ्या वाजवत आणि सगळे चाललेले. कारण का त्यांना शरीर चांगलं टिकून ठेवायचं आहे. त्याच्या मागे काय कारण? जर शरीर चांगलं टिकून ठेवलं तर भोग करण्यासाठी आम्हाला चांगली शक्ती भेटेल. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका. जर शरीराचं कष्ट असेल तर मग व्यक्ती भोग कसा करणार? एक व्यक्ती मुंबईला आला आणि मुंबईला आल्यानंतर त्याला मुंबईचा समोसा आणि वडापाव फार आवडला, आणि तो मुंबईचा वडापाव आणि समोस्याप्रती इतका आसक्त झाला की त्या एका समोस्याच्या दुकानात तो कामाला लागला. काम करत 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 त्याला वाटायचं भरपूर खायला भेटेल, आणि खायला भेटायचं, तो काम करायचा आनंदाने. नंतर तो इतका एक्सपर्ट झाला, त्याची स्वतःची समोस्याची दुकानं इतकी वाढली मुंबई शहरामध्ये, त्याची फ्रँचायझी वाढली, पूर्ण स्टँडर्ड वाढलं. पण जेव्हा आता त्याच्याकडं भोग करण्यासाठी शक्ती होती त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं BP आणि कोलेस्ट्रॉल हाय, तेल चालत नाही, मीठ चालत नाही, मग काय समोसा खाणार? त्यामुळे त्या प्रार्थनेत म्हटलेलं आहे सुख संपत्ती घर आवे आणि कष्ट मिटे तनका. जर कष्ट असेल तर मी भोग कसा करणार? आणि म्हणून जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत किंवा जे भक्त आहेत, ज्यांना खरोखर भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, त्यांच्यासाठी भगवंत म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. जे माझ्या भक्तीमध्ये लागलेले आहेत ते इतरत्र कुठेही आनंद घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, राहतात. ते असं नाही की सगळं सोडून छोडो घरबार चलो हरिद्वार, सगळं सोडून जात नाहीत, पण त्यांना मूळ उद्देश माहीत आहे की मी मनुष्य जीवन मला प्राप्त झालेला आहे. नंबर 1, मी
आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. अध्यात्मामध्ये मला भगवंतांच्या चरणांचा आश्रय प्राप्त झालेला आहे आणि तो आश्रय प्राप्त करण्यासाठी मला गुरूंनी शरणागती स्वीकारलेली आहे. गुरूंनी मला त्यांच्या चरणी आश्रय दिलेला आहे. आणि 5वं, मला गुरूंनी ज्या भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेला आहे ती सेवा करणं माझी जबाबदारी आहे. तोच सगळ्यात मोठा आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे सगळं सोडून किंवा सगळे कपडे काढून, एखादा फक्त लुंगी नेसून, थंडीमध्ये अगदी उघडं बसून किंवा थंड पाण्यात गंगेमध्ये बसून तपस्या करणं, किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये अगदी कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या चारी बाजूला अग्नी पेटवून बसणं, किंवा बर्फाळ प्रदेशात जाऊन बर्फामध्ये बसणं ध्यानस्थ होऊन, तो साक्षात्कार नाही. आत्मसाक्षात्कार जो आहे, जसं मी सांगितलं, पहिला आपण अध्यात्मवादी झालो. आपल्याला भगवंतांच्या चरणी असंख्य असे वेगवेगळे मत आहेत. अध्यात्म भारतात एकच नाही आहे, कितीत आध्यात्मिक मार्ग आहेत. जसं पुराणामध्ये सांगितले 5 तर पूर्ण 5 भगवंतांची पूजा किंवा आराधना सांगितलेली आहे. जे शिवजींची आराधना करतात त्यांना शैव म्हटलेलं आहे. जे गणपतीची उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हटलेलं आहे. जे शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्य म्हटलेलं आहे. जे विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे. आणखी एक, जे सूर्याची उपासना करतात त्यांना सूर्योपासक म्हटलेलं आहे. अशी 5 प्रकारची आराधना वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये दिलेली आहे. पण आपण त्या तथाकथित कर्माच्या पुराणांच्या पलीकडे ज्ञानकांड कर्मकांड केवल विषयेर भांड, भौतिकता इच्छा पूर्ण करण्यासाठीच हे सगळे उपद्व्याप आहेत. पण आपल्याला भगवंतांच्या चरणी गुरूंच्या आशीर्वादानं जी सेवा दिलेली आहे तोच मोठा साक्षात्कार आहे. मला दिलेली सेवा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं गुरु आणि कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी करणं हाच साक्षात्कार आहे. याच्या पलीकडे कोणता साक्षात्कार नाही आहे. मी भगवंतांच्या धामामध्ये मोर आहे, मी भगवंतांच्या धामामध्ये गाईचं वासरू आहे का, मी भगवंतांच्या धामामध्ये पोपट आहे, मी मोर आहे, याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. ती जबाबदारी गुरूंनी घेतलेली आहे. आपली जेव्हा खरोखर वेळ येईल भगवत धामात सेवा करण्याची, ते स्वरूप सिद्ध काय आहे, आपली स्वरूप सिद्धी काय आहे, ते गुरु आपल्याला भगवंतांच्या धामी पोचवतील. आणि त्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. जसं मी कालच एका भक्तांना सांगत होतो, पुण्यामध्ये एक ब्रह्मचारी दररोज सकाळी जपाच्या वेळी अगदी विचलित असायचे. जप चालू झाला की ते अगदी चिंतामग्न आणि अगदी टेन्शनमध्ये दिसायचे फार. कालांतरानं राधेश्याम प्रभूने त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे काय इतकी चिंता, काय जप करताना एवढं कशाच चिंतन लागलेलं असतं. आणि त्यावेळी त्याने सांगितलं, मला चिंता आहे की मी आता ब्रह्मचारी आहे आणि मी ब्रह्मचारी आता झालो, आता मी संन्यासी होणार, संन्यासी झाल्यानंतर माझे शिष्य होणार आणि शिष्य झाल्यानंतर मला त्यांची कर्म घ्यावं लागणार आणि ते नको नको ते कारणं प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येणार, त्याची मला चिंता लागली. राधेश्याम प्रभू म्हटले, ते होण्यासाठी पहिला तू ब्रह्मचारी टिकणं आवश्यक आहे आणि ब्रह्मचारी टिकण्यासाठी आपल्याला जप करणं ध्यानपूर्वक आवश्यक आहे. आणि म्हणून एकाग्रतेनं ध्यानपूर्वक जप करणं आवश्यक आहे. आणि ब्रह्म ज्योतीमध्ये वगैरे विलीन होणं हे सगळं जगामध्ये सांगितलं जातं. एक ब्रह्म, एक तूही निराकार, भगवंतांना काही आकार नाही, असं काहीच नाही. गुरूंच्या कृपेनं साक्षात भगवंतांचं सच्चित आनंद घनस्वरूप आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यांची सेवा करणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार आहे. आणि ती सेवा चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल
यासाठी भागवतामधून आपल्याला श्रवण करणं आवश्यक आहे. जी सेवा गजेंद्रने केली, ध्रुव महाराजांनी केली, प्रल्हाद महाराजांनी केली, त्यांनी ज्या पद्धतीनं केली त्यांच्या पदचिन्हांचं जर आपण अनुसरण केलं तर निश्चित आपल्यालाही भगवंत दर्शन देतील. श्री शुक उवाच एवं गजेन्द्रमुपवर्णित निर्विशेषं ब्रह्मादयो विविधलिंग भिदाभिमाना नैते यदोपसस्पृनिखिलात्मकत्वात् तत्राखिलामर्पयो हरिराविरासेत. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, आता गजेंद्रची स्तुती पूर्ण झालेली आहे आणि गजेंद्रची स्तुती झाल्यानंतर पुढं काय झालं, एवढ्या स्तुती केल्या, आता त्या स्तुती झाल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला हे शुकदेव गोस्वामी सांगत आहेत. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, एका विशिष्ट व्यक्तीचा नामोल्लेख न करता गजेंद्र सर्वोच्च अधिकारी व्यक्तीचे वर्णन करीत होता. जसं मी ऐकलं की त्यांनी कोणत्याही देवताचं, कोणत्याही देवीचं, कोणत्याही भगवंतांचं नामोच्चारण केलेलं नाही. ताड बसा. आणि जर नाव घेतलं असतं तर कोणतेही देवी देवता प्रकट झाले असते. आपण जप करताना सुद्धा ऐकलं असेल, प्रॉपर सिट प्रॉपरली. कारण जर आपण शरीराला जर ढील दिली तर लगेच माया प्रवेश करते आणि ती प्रवेश झाली की कधी झोप लागते, कधी डोळे बंद होतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. ज्या गोपींना, आता बघा आपण कथेमध्ये बसलोय, जवळजवळ 1 तास 1.25 तास झाला, किती वेळा आपल्या पापण्या बंद चालू झाल्या असतील? कोणी मोजल्या का किती पापण्या बंद झाल्या, किती वेळा? नाही. पण ज्यावेळी भगवंत संध्याकाळच्या वेळी गोधुली बेला, ज्यावेळी भगवंत गायी चारून वापस यायचे गोकुळामध्ये, त्यावेळी त्या सगळ्या गोपी आपापल्या छतावरती उभा राहून त्या बघायच्या भगवंतांना. डोळे बंद केले तर दिसणार नाही भगवंत. आणि त्यांच्या दर्शनाच्या वेळी त्या ज्या पापण्या आहेत त्या 1 क्षणासाठी, 1 क्षण पण नाही, 1 सेकंद पण लागत नाही पापणी बंद चालू व्हायसाठी. आणि त्या पापण्या बंद चालू व्हायच्या. आणि त्या पापण्या बंद चालू झाल्यामुळे त्या गोपींना वाटायचं की ब्रह्माजी किती मूर्ख आहे, भगवंतांच्या दर्शनमध्ये आम्हाला व्यत्यय उत्पन्न होतोय या पापण्या बंद चालू झाल्यामुळे. आणि आमच्या पापण्या तासनतास बंद असतात, आम्हाला त्याचं कळत सुद्धा नाही. आपल्या पापण्या तासनतास बंद झालेल्या असतात भगवंतांच्या समोर, तरी आपल्याला कळत नाही. जसं आपण ग्रहपीडा किंवा शनी पूजा, नवग्रह पूजा करण्यासाठी जातो, कारण आपल्याला त्यांची पीडा लागलेली आहे, शनी पाठ लागलेला आहे. पण शुकदेव गोस्वामी भागवतात वर्णन करतात, त्या गोपींना कोणता ग्रह लागलेला होता? कृष्ण ग्रह पाठ लागलेला होता. आणि तो असा त्यांच्या पाठ लागलेला होता, असा पछाडलेला होता की त्या कृष्णांना विसरणं गोपींना कठीण झालेलं होतं. आम्हाला कृष्णाला आठवायसाठी प्रयत्न करावे लागतात, गोपींना कृष्णाला विसरायसाठी प्रयत्न करायला लागायचे. आठवतात का कृष्ण? साधारणपणे कधी पायाला आई आठवते, कधी काय लागलं वगैरे तर आई आठवते, पण कृष्ण सहजासहजी आठवत नाहीत. त्या गोपींना सर्व कार्य करते वेळी फक्त कृष्णच असायचे. आपल्या बाळाला पण ते कृष्ण समजायचे, गायींचे दूध काढताना कृष्णाची आठवण, जे काही करताना फक्त कृष्ण 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 कृष्णच असायचं. विसरायसाठी भगवंतांना प्रयत्न करावा लागायचा. हाय ब्रजवास, वृंदावनवास, त्यांना म्हटलेलं आहे ब्रजवासी, जे भगवंतांचे नित्य पार्षद आहेत. ताड बसा प्रभूजी. ताड बसलं तर झोप येणार नाही. आणि जे झोपणार आहे ते मागे बघू नका. झोपतात आणि तेच मागे बघतात, अरे तो दुसरा कोणीतरी असेल.
थोडंसं ताड बसा, सगळे ताड बसा. थंडी आहे, शांत गुलाबी थंडी, झोप निश्चित येणार. पण झोप आली की कथेचं फळ ती गुडाका किंवा झोप घेऊन जाणार. म्हणून ताड बसा, डोळे उघडा, डोळे बघा नीट. ABP माझा नाही, भगवंताना बघा. उघडा डोळे बघा नीट लिहिलेलं असतं. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीत उभारत होते तिथे लिहिलेलं आहे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. त्यांची ॲड आहे आणि तिथं खाली लिहिलेलं आहे, इथून श्रींच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी लागणारा वेळ 25 मिनटं, 15 मिनटं, 10 मिनटं. उघडा डोळे बघा नीट. कुणाला? भगवंतांना, संसाराला नाही. भौतिक संसाराला जर बघत राहिलं तर मग आपण फेलच होणार आहे, नापास. फक्त पास करणारे भगवंत आहेत. जसं गौर गोपालप्रभू एक दिवस सांगत होते, वडील आपल्या मुलाला सांगत होते, बघ बघ बाजूची, एका मुलीचं त्याने नाव सांगितलं मला लक्षात नाही, बघ ती बाजूची मुलगी किती चांगला अभ्यास करून अगदी डिस्टिंक्शनमध्ये पास झाली, बघ बघ तिला बघ, काहीतरी बघ. तो म्हटला, बाबा तिला बघून बघूनच मी नापास झालोय. तिला बघून बघूनच मी नापास झालो. तशी आपली परिस्थिती आहे. संसाराला जर आपण बघत राहिलो तर निश्चित नापास होणार. त्यामुळे साधू सावधान. भगवंतच ती पाहण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून सरते शेवटी गजेंद्रला देखील कळालं की मला कुणीही पास करू शकणार नाहीत. मी कधी लहानपणापासून स्मशानात मला कधीच पाठवलं नाही. पण एकदा काही वर्षापूर्वी संस्थेत आल्यानंतर, ब्रह्मचारी झाल्यानंतर सुद्धा एक ते चिंतन किंवा तिथला तो आक्रोश, तिथलं वातावरण, ते दुःख, माझी इच्छा सुद्धा होत नव्हती जायची. पण पुण्यात असताना एकदा आपले एक गुरुभाऊ होते दामोदर प्रभू, त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर सगळ्यांना पाठवलं कीर्तन करण्यासाठी. आणि पहिल्यांदा तर माझ्या जीवनातील स्मशानामध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली. आणि येरवडा जेल पण आहे आणि येरवड्याला स्मशानभूमी पण आहे. आणि त्या स्मशानभूमीमध्ये ते एक कट्टा आहे, तिथं कट्टा, त्या कट्ट्यावरती ठेवलं, तिथं त्या प्रेत तिथं नेऊन ठेवलं जातं. तिथं लिहिलेलं आहे शेवटचा विसावा. एकदा तिथं ठेवलं जातं स्मशानामध्ये आणि तिथून उचल्यानंतर मग डायरेक्ट त्या लाकडांवरती अग्निदाह करण्यासाठी किंवा अग्निसंस्कार करण्यासाठी. तर तो शेवटचा विसावा आपण म्हणतो तिथं आत गेल्यानंतर, पण भक्तांसाठी आपण जिवंत आहे तो शेवटचा विसावा आहे. कारण कधी शेवट येईल ते माहीत नाही. आत्ता जे भगवंतांनी आपल्याला आश्रय दिलेला आहे किंवा भगवंतांनी जो विसावा दिलेला आहे, जर तुकाराम महाराज पण म्हटले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. देव देईल विसावा. विसावा देणारे कोण आहेत? भगवंत आहेत. पांडुरंगच विसावा देणार आहेत. बाकी कुणीही आम्हाला या जगामध्ये विसावा देणार नाही. आम्ही किती जरी परफेक्ट झालो, किती चांगले पती झालो, किती चांगला पुत्र झालो, किती चांगले आपण कर्तव्यनिशी कामगार झालो किंवा कार्यकर्ते झालो, तरीही आपल्याला कोणी विसावा देणार नाही. कारण का शाश्वतीच नाही आहे जगामध्ये कोणाची. कशाचीही गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. जसं लग्न करण्या अगोदर सुद्धा किती मोठमोठ्या आश्वासनं, किती मोठमोठी स्वप्न रंगवली जातात. 7 जन्मापर्यंत, 7 जन्माच्या गाठी. कालच मी एका विवाह समारंभामध्ये मंत्रोच्चारण चालू होते, सप्तपदी. त्यावेळी मी ऐकत होतो की किती मोठमोठे स्वप्न रंगवले जातात. आम्ही दोघं एक दुसऱ्याचा कधी साथ सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझं रक्षण करेन. पण काही काळांतरानंतर, काही दिवस, काही महिने सुद्धा जात नाहीत, ईर्षा आणि द्वेष आणि मनामध्ये असलेला अहंभाव, त्यामुळे लगेच युद्ध चालू होतं. त्यांचं मूळ कारण आहे रजोगुण. त्या रजोगुणामुळे 7 जन्म काय, 7 महिने सुद्धा टिकणं मुश्किल होऊन जातं. 7 जन्माच्या तर गोष्टी अगदी दूर आहेत. त्यामुळे जोपर्यंत माणसाला मॅच्युरिटी येत नाही, एक आहे सुसंस्कृत होणं आणि एक आहे सुजाण होणं आणि एक आहे सुशिक्षित होणं.
कालच त्याच विवाहातून येताना जिथं कंबर तलाव आहे जुळे सोलापूरला, त्या जुळे सोलापूरच्या तलावाच्या बाजूला एक मोठा बोर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड लिहिलेला होता, आपण सुशिक्षित तर झालात पण सुजाण झालात का, प्रश्नचिन्ह आहे. सुजाण म्हणजे मॅच्युअर. सुशिक्षित तर आपण झालो, पुस्तकं वाचलो, ज्ञान भेटलं, पण त्या ज्ञानाचं रूपांतर आपण विज्ञानामध्ये केलं का, त्याला म्हटलेलं आहे सुजाण. म्हणजे आपण कर्तव्य दक्ष, जाणीवपूर्वक आपण कार्य करतो का. कोणतंही कार्य करतेवेळी आपण विचार करून जाणीवपूर्वक करतो का, हे मी कशासाठी करतोय, माझा वेळ व्यर्थ घालवण्यासाठी, की मी कुणाला प्रसन्न करण्यासाठी, की फक्त मी नातेवाईकांना दाखवण्यासाठी, की समाजाला माझी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी. आजकाल जितकेही लग्न वगैरे होतात, काही त्याच्यामध्ये तथ्य किंवा शुद्धता राहिली नाही, फक्त पैसा, प्रतिष्ठा आणि दिखावा, त्याच्या पलीकडं काहीच नाही. फक्त पैसा, प्रतिष्ठा आणि दिखावा, शुद्धता राहतच नाही. त्यामुळे जे मुहूर्त किंवा जे पंतुलू म्हणतो, पंतुलू जे पंडित किंवा ब्राह्मणाने जे मुहूर्त वगैरे शोधलेले असतात, आपण भक्तांनी तरी काळजी घेतली पाहिजे. त्याच मुहूर्तावरती अक्षता, माल्यार्पण होणं आवश्यक आहे. कारण दोघांच्या जीवनातील जे संस्कार आहेत, 16 संस्कार, त्या 16 संस्कारातील सगळ्यात पहिला संस्कार आहे विवाह. तिथून मग गर्भाधान आणि सगळे नंतर चालू होतात नवीन जीवनासाठी. तो विवाह संस्कार. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर फळं सुद्धा शुद्ध येणार. आपण जर काट्याचं बीज लावलं आणि आंबे येणार म्हणून वाट बघत बसला, कधी आंबे येणार नाही. त्यामुळे प्रत्येक गृहस्थांची जबाबदारी आहे की आपल्या स्वतःच्या भक्तीसोबत आपल्या मुलांना सुद्धा भक्तीमध्ये लावणं. ते कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात, मोबाईलमध्ये अभ्यासाच्या नावाखाली ते काय पाहतात, यावरती लक्ष ठेवणं आपली जबाबदारी आहे. आपण देतो आपल्या मुलींना 100 रुपये आणि मोबाईलमध्ये रिचार्ज 500चा होतो कुठून. 100 रुपये दिल्यावर 500चा रिचार्ज, अशी कुठली कंपनी नाही आहे की 100 रुपये दिल्यानंतर 500चा रिचार्ज होतोय. मोबाईल घरी आल्यानंतर फक्त सायलेंटमध्ये असतो, बाहेर रिंगिंग असतो. या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देणं ही प्रत्येक मातापित्याचं कर्तव्य आहे. फक्त आपण म्हणून चालत नाही, संसार किती बिघडला, आजकालच्या मुली बिघडल्या. आपणही त्याच संसारामधले, आपण कुणी आकाशातून आलो नाही. त्यामुळे भक्तांची तर अधिक जबाबदारी आहे आपल्या मुलांना, आपल्यावरती जे आश्रित आहेत त्यांना चांगले संस्कार देणं. हेच आहेत संस्कार जे भगवंतांच्या भक्तीत लावणं. मग नंतर येऊन सांगतो, प्रभूजी ऐकतच नाही तो, आजकालची मुलं काय करणार, तुम्ही त्यांना सांगितलंच नाही कधी. त्यांच्या समोर आपण जपमाळ घेऊन टी व्ही समोर बसतो मुलांसमोर, मग मुलं काय शिकणार आहेत. टी व्ही समोर घेऊन आपण जपमाळ त्यांच्यासमोर जप करत बसतो, त्यांच्यासमोर आपण भांडतो, त्यांच्यासमोर अर्वाच्य अश्लील शब्दांचा उपयोग करतो, मुलं काय शिकणार. आणि म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे त्यांच्यासमोर. कधी असतील वादविवाद उत्पन्न झालेले, ते आपण एकांतामध्ये त्यांच्या समोर न भांडता वेगळं घेऊन त्याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. कारण गजेंद्रसारखा आपलाही कधी वेळ निघून जाईल सांगता येत नाही. गजेंद्रला माहीत सुद्धा नव्हतं. गजेंद्र आनंदामध्ये चाललेला होता, अगदी इतका आनंदात असा राजासारखा चाललेला होता आपल्या सगळ्या राण्यांसोबत आणि मुलांसोबत. त्यानं विचार सुद्धा केला नाही की मी आता जो जलक्रीडा किंवा पाण्यात खेळण्यासाठी चाललोय तो माझा शेवटचा दिवस असेल किंवा माझी शेवटची वेळ असेल. जसं आता जानेवारी महिन्यामध्ये गड्डा जत्रा आहे, आपण सगळेजण गड्डा जत्रेला कुटुंबाला घेऊन गेलो, आपल्याला माहीत सुद्धा नाही ते गड्डा जत्रेतनं मी वापस येणार नाही. तिथे गेल्यानंतर आपण डान्सिंग आणि खेळ आणि लॉलीपॉप आणि खाणं सगळं चालू आहे, आनंद आहे. तोच आनंद गजेंद्र इथं पाण्यात घेत होता. एक दुसऱ्याच्या अंगावर पाणी शिंपडणं आणि आनंदाने पत्नींसोबत खेळत होता, मुलांसोबत. पण तो ग्राह मगर त्याच्या पायाला असा पकडला की प्राय त्याचा मृत्यू येईपर्यंत त्यांनी सोडला नाही. हे भागवत
आपल्यासाठी हे दृष्टांत देतं. दृष्टांत म्हणजे दृष्टीसमोर एका व्यक्तीला उपमा देऊन किंवा उभारून आपल्याला शिकवलं जातं प्रॅक्टिकल नॉलेज. जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत, स्पेशली डॉक्टर अभ्यास करणारे, त्यांना एक मेलेलं शरीर, मेलेलं मृत शरीर त्यांना घेऊन शिकवलं जातं कट करून कसं ऑपरेशन करावं, शरीराचे वेगळे वेगळे पार्ट्स कसे आहेत. बघायला चांगलं वाटत नाही, पण ते जोपर्यंत शिकणार नाहीत ते म्हणतील अरे रे मला भीती वाटते, मी जाणार नाही, ते मी बघणार नाही. शिकणार का डॉक्टर? मग ऑपरेशन सक्सेसफुल होणार पण पेशंट डेड. ऑपरेशन वॉज सक्सेसफुल पण पेशंट इज डेड असं होणार जर नाही शिकलं तर. तसंच हे दृष्टांत आहेत, गजेंद्र आहेत किंवा जितकेही प्रार्थना आहेत, स्तुती आहेत, त्या स्तुतीवरून आपल्याला दृष्टांत दिलेला आहे की आपल्यालाही ती वेळ कधीही येऊ शकते. वेळ कधी सांगून येत नाही. आणि जर हे महत्त्वपूर्ण नसले असते तर असे महत्त्वपूर्ण दृष्टांत परीक्षित महाराजांजवळ फक्त जे 7 दिवस होते, अगदी लिमिटेड वेळ होता, त्या वेळेमध्ये दुरुपयोग झालाच नसता. हे जर महत्त्वपूर्ण नसलं असतं तर शुकदेव गोस्वामींनी 3 अध्यायामध्ये याचं वर्णनच केलं नसतं. सगळ्यात पहिला जो दुसरा अध्याय आहे, दुसरा अध्यायाचं नावच आहे गजेंद्रावरील संकट. तिसरा अध्याय गजेंद्र स्तुती आणि चौथा अध्याय गजेंद्राचं वैकुंठ गमन. 3 अध्यायामध्ये पूर्ण वर्णन केलंय. ज्यांच्याजवळ फक्त 7 दिवस राहिलेले होते, तक्षक सर्प त्यांना दंश करून मारण्यासाठी येणार होता. आणि आपल्याकडं 7 मिनिटं आहेत का हे आपल्याला माहीत नाही. जे जवान आहेत, तरुण आहेत, त्यांना वाटतंय अजून भरपूर एन्जॉय, जस्ट एन्जॉय, जस्ट डू इट. पण 70-80 वर्षाचे जे व्यक्ती आहेत त्यांना विचारा किती कठीण त्यांना वाटतं की कधीही मला मृत्यू येऊ शकतो. ज्यावेळी गुरु महाराज गेल्या वर्षी आरोड्यामध्ये होते 26 जानेवारी उत्सवासाठी, आणि उत्सव झाल्यानंतर महाराजांचे जे मोठे बंधू आहेत, धर्मावतार प्रभू किंवा नंदलाल प्रभू, महाराज आरोड्यातून निघताना दरवेळी निश्चित त्यांना भेटून बाहेर जातात. आणि 26 जानेवारीला भेटल्यानंतर महाराज निघाले. फेब्रुवारी महिन्यात गुरु महाराज मायापूरमध्ये होते. आणि मायापूरमध्ये असताना बातमी कळाली की महाराजांचे मोठे बंधू धर्मावतार प्रभू यांनी शरीर त्याग केलेलं आहे, शरीर सोडलेलं आहे. ही बातमी मिळाल्यानंतर महाराजांनी सगळे कार्यक्रम रद्द करून महाराज आरोड्यात आले. आणि ज्यावेळी शोकसभा दशक्रिया विधी ज्यावेळी आयोजित केलेली होती, त्यावेळी महाराज आपला अनुभव सांगत होते आपल्या मोठ्या भावाविषयी. आणि मोठ्या भावाविषयी सांगताना महाराज म्हणाले की मी जेव्हा लहान होतो सगळ्यात घरात, महाराजांचं वय बहुतेक 3 वर्षाचं होतं, त्यावेळी महाराजांचे मोठे बंधू धर्मावतार प्रभू त्यांचा विवाह झालेला होता. महाराज किती वर्षाचे? 3 वर्षाचे. म्हणजे आज महाराजांचं वय 74. म्हणजे महाराज जेव्हा आजपासून 71 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झालेला होता. आप्पा धर्मावतार प्रभू धोंडीराम आप्पा. आणि विवाह झालेला होता तेव्हापासून त्यांनी माझी काळजी घेतली. पण आता काही वर्षामध्ये मी जेव्हा भेटायला जायचो किंवा त्यांना आलिंगन द्यायचो, त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसायचं की ही माझी शेवटची भेट असू शकते. ते नजरेतून सांगायचे मला की नेक्स्ट व्हिजिटला जर तुम्ही आलात तर मी असेन किंवा नसेन. त्या नजरेमधूनच ते जशी आखो ही आखो में प्यार हो गया म्हणतात ना, तसं त्या नजरेमधूनच कळायचं की ही शेवटची भेट असू शकते. तर त्यामुळे काही गॅरंटी नाही. ते प्रत्येक वेळी महाराजांना जाताना रडून आलिंगन द्यायचे. त्यांना माहीत होतं की पुढच्या वेळी जेव्हा महाराज येतील गावामध्ये त्यावेळी मी असेन की नाही माहीत नाही. तर असं नाही की ज्यांनी संन्यास घेतला गुरूंनी म्हणून सगळं सोडून दिलं, नाही. ते प्रेम आत्मीयता टिकवून ठेवणं, त्यालाच तर म्हटलेलं आहे जीवे दया. घर सोडलं कुणासाठी? भगवंतांसाठी. भगवंतांना सोडलं नाही. त्याग आपण करतो. जसा एक व्यक्ती एका साधू जवळ गेला आणि म्हणाला, साधू महाराज तुम्ही किती त्यागी आहात.
तुम्ही घर सोडलं, परिवार सोडला, धर्म सोडलं, कुटुंबातील सदस्यांना सोडलं, किती मोठे त्यागी आहात. ते साधू म्हणाले, माझ्यापेक्षा मोठे त्यागी तर तुम्ही आहात, कारण तुम्ही तर भगवंतांना सोडलेलं आहे. ज्यांनी हे सगळं दिलं, सृष्टी दिली, घर कुटुंब सगळं ज्यांनी दिलं, त्यांनाच तुम्ही सोडलेलं आहे. कारण काय, शरीर सुद्धा देणारे तेच आहेत. आणि अशा भगवंतांना नाव न घेता गजेंद्रांनी त्यांची स्तुती वर्णन केलेलं आहे. त्याने ब्रह्मदेव, शिवजी, इंद्र आणि चंद्र कोणत्याही देवाचे नाव घेतले नाही. कोण कोण? ब्रह्मदेव, शिव, इंद्र आणि चंद्र कोणत्याही देवतांचं नाव त्यांनी आपल्या मुखातून घेतलं नाही. त्यामुळे यापैकी कोणीही तेथे आले नाही. तथापि भगवान श्री हरी परमात्मा आणि पूर्ण पुरुषोत्तम असल्यामुळे गजेंद्रासमोर प्रकट झाले. कारण गजेंद्रांनी स्तुती कुणाची केलेली होती? सगळ्यात जे श्रेष्ठ आहेत, अभिज्ञ स्वराट, त्यांची स्तुती केलेली होती. कारण नाव जरी घेतलं नव्हतं तरी सुद्धा कार्य त्यांचेच होते. जसं एक प्राणी आहे, प्राण्याला अगदी तीक्ष्ण सुळे दात आहेत, त्याचा रंग पिवळा आहे, त्याच्यावरती काळ्या रंगाचे चट्टे आहेत, तो हिंस्त्र पशु आहे, तो मांसाहार करतो. कोण आहे प्राणी? वाघ. काळे पट्टे सिंहावर नसतात, वाघावर असतात. सिंह सोनेरी रंगाचा असतो, वाघ पिवळा असतो आणि काळे पट्टे असतात. तर त्याचं वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा कळते तो वाघ आहे. बरोबर? जसं कधी कधी काही व्यक्ती मोठा क्रूर असं जघन्य पाप करतो आणि तो पाप केल्यानंतर तो पळून जातो किंवा लपतो, आणि लपून बसल्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस, CID त्याच्या शोधात असतात. आणि शोधल्यानंतर अशा व्यक्तीला कुणी पाहिलंय का त्याला बोलवलं जातं आणि तो व्यक्ती सांगतोय, हां मी त्याला पाहिलेलं होतं, पण कसा होता? मग ते स्केच करणाऱ्याला बोलवतं. हां, त्याच्या अशा भुया होत्या, काळे केस होते, पण डोळे मात्र घारे डोळे होते, स्किन थोडी पांढरी होती, गालावरती एक तीळ होता. ते जसं जसं वर्णन केलं जातं तसं तसं त्याचा स्केच बनवला जातो आणि मग तो स्केच संपूर्ण भारतभर पोलीस स्टेशनमध्ये पाठवला जातो. असा दिसणारा व्यक्ती त्याला पकडा. तर भौतिक जगामध्ये ज्याला शोधणं इतकं सोपं आहे व्यक्तीला न पाहता, तर मग भगवंतांना शोधणं का कठीण असणार आहे? त्याने तर सगळी सृष्टीची रचना केलेली आहे. आपण म्हणतो जगामध्ये आपण फार बुद्धिमान आहे, मी कुणालाही फसवू शकतो, मी कुणालाही चुना लावू शकतो, मगर हम ठाकुर जी को कभी चुना नहीं लगा सकते. लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हम ठाकुर जी को कभी चुना नहीं लगा सकते. आपल्याला पद्ममाली प्रभू माहित आहेत? कोण कोण ओळखते पद्ममाली प्रभूंना? सगळेच ओळखतात. जे झूम जपोर असतात ते दररोज सकाळी त्यांचं दर्शन, नित्य नियमाने त्यांचं दर्शन करतात. जे महाराजांचे सेवक सुद्धा होते, कित्येक वेळा सोलापूरला आले. पियुष सिद्धपुरिया त्यांचं नाव आहे, लीगल नेम, आणि त्यांचे वडील सुरेश भाई सिद्धपुरिया CID ब्रांचमध्ये होते. आता कोविडमध्ये त्यांनी शरीर सोडलं, पण ते CID ऑफिसर होते अहमदाबाद CID पोलीसमध्ये. त्यांच्याजवळ इतकं मोठं डिपार्टमेंट दिलेलं होतं गव्हर्नमेंट किंवा गुजरातच्या शासन, गव्हर्नमेंट ऑफ गुजरात. ज्यावेळी लोक बलात्कार करायचे, बलात्कार होतात जगात, आणि ते बलात्कार झाल्यानंतर त्या व्यक्तीचं वीर्य, बलात्कार झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जे वीर्य असतं ते वीर्य बघितल्यानंतर ते वीर्य घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून ते व्यक्तीला शोधत होते, ते कुणाचं वीर्य आहे. एवढी त्यांच्याजवळ बुद्धी होती. वीर्य, त्याचा जे स्पॉट असतात बलात्कार झाल्यानंतर, ते स्पॉटचं ॲनालिसिस, इन्व्हेस्टिगेशन करून ते वीर्य जर कुठं सापडलं किंवा त्या व्यक्तीचा केस किंवा त्याचं थुक्की, त्याच्यावरून ते व्यक्तीला शोधायचे.
त्यांची इन्व्हेस्टिगेशन टीम. तर या ठिकाणी तर भगवंतांचं फक्त नाव घेतलेलं नाही आहे, पण स्पष्ट सांगितलंय ते आहेत. ते कोण कोण आहेत? त्यांच्यासाठी ब्रह्मचारी जंगलात जातात, संन्यास आश्रमाचं पालन करतात, त्यांनी सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे, तेच सर्व देवतांचे सर्वांचे आधार आहेत, तेच सर्वांचे रचयिता आहेत, तेच आदी अनादी अनंत आहेत, तेच सगळ्यांचे बीज प्रदान करणारे परमपिता आहेत. कुणाचंही नाव घेता केलेली स्तुती. तथापि भगवान हरी परमात्मा आणि पुरुषोत्तम असल्यामुळे गजेंद्रासमोर ते प्रकट झाले. प्रभुपाद लिहितायत तात्पर्यामध्ये, भगवान हरींविना, साक्षात श्रीकृष्णांविना कोणीही जन्म मृत्यू जरा व्याधी यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून बुद्धिमान मनुष्य या भवसागरातून स्वतःला वाचवण्याकरिता कोणत्याही देवी देवताजवळ न जाता केवळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांकडे जातो. याचा अर्थ काय? प्रभुपाद म्हणतायत आपण जायलाच पाहिजे. जातो म्हणजे ते प्रभुपाद अगदी चांगल्या भाषेमध्ये लिहितात. जातो म्हणजे तो चांगला व्यक्ती आहे, पण इनडायरेक्टली ते आपल्याला सांगितलं जातं आहे की आपण इतर देवी देवतांजवळ न जाता आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांजवळ जाणं आवश्यक आहे. कारण यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. आपण ज्यावेळी भगवंतांना प्रसन्न करतो त्यावेळी आपण सगळ्यांना प्रसन्न करतो. झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर झाडाला जसं संतुष्ट करतो, तसं भगवंतांची ज्यावेळी आपण भक्ती करतो त्यावेळी सर्व देवी देवतांना, जितकेही अम्मा बाबा ताता जे असतील ते सगळे ऑटोमॅटिक प्रसन्न होतात. सगळे, त्यांना प्रत्येकाला वेगळं वेगळं प्रसन्न करण्याची आवश्यकता नाही. आपण ज्यावेळी पोट भरतो म्हणजे भोजन करतो, पोट भरल्यानंतर आपण सगळ्यांना वेगळं वेगळं खायला घालायची आवश्यकता आहे का? हाताने विचार केला मी कशाला तोंडात घालू, मीच खाणार, कसं खाणार खरं? पायाने विचार केला मी चालतो म्हणून पैसे भेटतात, मी कशाला पोटाला खायला घालू? नाही. त्या सगळ्यांचं मूळ काय? पोट. आणि शरीराचा केंद्रबिंदू आहे बेंबी, नाभी. नाभी सेंटरमध्ये, अगदी खाली आणि वर, अगदी सेंटर नाभी. आणि जेव्हा पोट भरतं त्यावेळी ऑटोमॅटिक शरीराला सर्व शक्ती, तुष्टी, पुष्टी सगळं भेटतं. त्याच पद्धतीनं भगवंतांची भक्ती आपण ज्यावेळी करतो त्यावेळी इतर कोणाला प्रसन्न करण्याची आवश्यकता नाही. आचार्य प्रार्थना लिहितात जीव गोस्वामी की हे जग जर मला माझ्या शरीरावरती किंवा माझ्यावरती थुंकत असेल कारण मी भगवंतांची भक्ती करतोय म्हणून मला काही फरक पडत नाही. कारण भगवंत जर माझ्यावर प्रसन्न असतील तर जगाने जरी माझ्यावर थुकलं तरी मला काही फरक पडत नाही. पण जर संपूर्ण जग माझ्या बाजूने असेल आणि भगवंत प्रसन्न नसतील तर मग फेल आहे, शून्य. शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेण मे. ही भक्ती आहे. त्यामुळे आपण कुणाला प्रसन्न करण्याची आवश्यकता नाही आणि कुणी प्रसन्न होणार नाही. 4 दिवस चालणार, नंतर पुन्हा अंधेरी रात. 4 दिन की चांदनी और अंधेरी रात. त्यामुळे भगवंतांकडे आपण जर राहिलं, भगवंतांना प्रार्थना केली, भगवंता आज आपण भगवंतांच्या ज्या ब्रह्मोत्सवा दिवशी, त्यांच्या बर्थडे दिवशी आपण प्रार्थना करू शकतो, हे विठ्ठला मला काय आवडतं यापेक्षा मला ज्याची खरोखर आवश्यकता आहे तेच तुम्ही द्या. बस एकच वाक्यामध्ये प्रार्थना, भगवंत पूर्ण करतील सगळं. ते ज्ञानी आहेत. मला जे आवडतं त्यापेक्षा मला ज्याची खरोखर आवश्यकता आहे ते मला द्या. भगवंत देतात. भगवंतांनी बरोबर प्रत्येकासाठी शोधून ठेवलेलं आहे. योजना आपल्याला भविष्य दिसत नसलं तरी चालेल, भगवंतांना माहीत आहे. इथं सुद्धा कोण कुठून, कुठली जात, कुठला धर्म, कुठून सगळे जे संबंध प्रस्थापित होतात. मला कधी माहीत सुद्धा नव्हतं मी सोलापूरला येऊन राहीन. कधी मी
विचार सुद्धा केला नव्हता. सोलापूर इच्छा तर होती महाराष्ट्रात राहायची, कारण का बेळगाव कर्नाटक बाँड्रीवर असल्यामुळे सदैव भांडणं व्हायची. बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे, कर्नाटकवाले म्हणायचे बेळगाव कर्नाटकात पाहिजे. सीमा आंदोलन, महाराष्ट्र एकीकरण समिती, जसं काँग्रेस BJP आहे तसं महाराष्ट्र एकीकरण. पण भगवंतांनी ती इच्छा इतक्या लवकर पूर्ण करावी असं वाटलं. तर मी इस्कॉनमध्ये आल्यानंतर काही महिन्यातच मी आश्रमच महाराष्ट्रात जॉईन केला, हरवड्यामध्ये, आजपासून 20 वर्षापूर्वी. 2003 हाच डिसेंबर महिना भागवत कथा झाली पुण्यात आणि आश्रम जॉईन केला. पण भगवत इतक्या लवकर इच्छा पूर्ण करतील हे माहीत नव्हतं. इच्छा तर असायची महाराष्ट्रात राहायचं, मराठीमध्ये बोलायचं, मराठी मराठी मराठी, आणि ते भगवंताने इच्छा पूर्ण केली. तसंच प्रत्येकाची इच्छा ते पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आपण हे द्या ते द्या मागण्यापेक्षा इतकंच सांगा की भगवंता मला ज्याची आवश्यकता आहे ते तुम्ही प्रदान करा. तम तत्वदार्थमुपलभ्य जगन्निवास स्त्रोतं निशम्य दिविजय सहस्तन्तु वद्भिः छन्दोमयेन गरुडेन समुह्यमान शक्रायुधोऽभ्यगदाशु यतो गजेंद्रः. गजेंद्राने आर्त स्वरात केलेली प्रार्थना जगन्निवास पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री हरींनी स्वीकारली आणि ते तेथे प्रकट झाले. कृष्णचंद्र भगवान की, श्री विठ्ठल पांडुरंग भगवान की जय. तरी म्हणा, कमीत कमी जय तरी आपण भगवंताने फुकटचं तोंड दिलेलं आहे. जय म्हणण्यासाठी सुद्धा का कंजूसी. त्या आर्त भावनेनं, अगदी दीनहीन भावनेनं जी प्रार्थना केली, त्या प्रार्थनेनं भगवंत पूर्ण पुरुषोत्तम श्री हरी त्यांनी ती प्रार्थना स्वीकारली आणि आता ते प्रकट झालेले आहेत. त्यांच्या समवेत स्तवन करणारे अनेक देवही होते. भगवंतांच्या हाती चक्रायुध आणि इतर आयुध होती, शंख चक्र गदा पद्म. ते गरुडावर आरूढ होऊन अत्यंत तीव्र गतीने तेथे पोचले होते. या रूपात त्यांनी गजेंद्राला आपले दर्शन दिले. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पितांबर आकाशामध्ये उडत होता. भगवंत इतक्या तीव्र गतीने आले की त्यांचा दुपट्टा सुद्धा राहून गेला. भगवंताने विचार केला की आता हे गरुड इतक्या तीव्र गतीने आलं. गरुड हे मनाच्या स्पीडने चालतं. 100-200 स्पीड, वंदे भारत स्पीड नाही. कोणती गती? मनाची. जर आत्ता आपण अमेरिका म्हटलं तर ते गरुड अमेरिकेमध्ये, इतकी स्पीड गती. विमानात तरी कमीत कमी डायरेक्ट जरी फ्लाईट असेल तरी 19 तास लागतात. दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को 19 तास. व्यक्ती परेशान होता, करणार काय? बाहेर खेळायला जाऊ शकत नाही किंवा बाहेर राऊंड मारायला जाऊ शकत, तिथंच 19 तास. तर त्या गरुडाची किती गती होती, मनाच्या गतीनं चालणारा गरुड. आणि त्या गरुडावरती भगवंत आले आकाशामध्ये. आणि आकाशात ज्यावेळी ते गरुड स्थिर झालं, आता ते विमान लँड करणार. निताई चंद्रप्रभू, गरुड ज्यावेळी ते लँडिंग करणार त्यावेळी भगवंताने विचार केला, ते गरुड हळू खाली उतरणार, मग ते ठिकाणी थांबणार, मग मी नंतर त्याच्यावरून उतरणार. खरं गजेंद्र मला इतक्या प्रेमाने बोलत आहे. भगवंताने आकाशातूनच उडी मारली गजेंद्रला वाचवण्यासाठी. लँडिंगसाठी वेळ म्हटले टाइमपास नको. इतकी आर्थ भावनेनं ही गजेंद्रने केलेली होती प्रार्थना. आणि भगवंतांसोबत अनेक देवी देवता सुद्धा आता आले. त्यांना कळालं, कारण का गजेंद्रने ज्यांना बोलवलेलं होतं ते आले आणि त्यांची स्तुती करायसाठी आता सारे देवी देवता देखील प्रकट त्या ठिकाणी झालेले आहेत. सोऽन्तः सरस्सुरबलेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गुरुत्मति हरि ख उत्पात चक्रम
उत्क्षिप्य सांबुजकरं गिरमाह कृच्छ्रा नारायणाखिल गुरो भगवन् नमस्ते. मगरीने पाण्यामध्ये पाय धरल्यामुळे अत्यंत पीडित झालेल्या गजेंद्राने आकाशामध्ये गरुडधर चक्रधारी भगवान नारायणाला पाहिले. त्याने त्वरित आपल्या सोंडेने एक कमळ उचलून घेतले आणि व्याकुळ होऊन तो म्हणाला, हे प्रभो, हे नारायण, हे अखिल गुरो, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, मी तुमच्या चरणी वारंवार नमन करीत आहे. भगवंतांना पाहिल्यानंतर लगेच आता हत्ती बघा अशा परिस्थितीत होता की त्याचा पाय मगरीनं धरलेला आहे. पूर्ण शरीर सरोवरामध्ये आहे, फक्त डोकं आणि सोंड बाहेर राहिलेली आहे. आता भगवंतांना पाहिल्यानंतर तो घरात जाऊन आरती प्लेट किंवा भगवंतांना हार, 56 भोग काहीच व्यवस्था नव्हती, कारण का पाय बांधलेला आहे. तो हलू सुद्धा शकत नव्हता. इतक्या तीव्र गतीनं त्या मगरीनं पाय धरलेला होता. 1000 वर्ष युद्ध झालेलं होतं. त्याची शक्ती पूर्णपणे क्षीण झालेली होती. त्यामुळे त्याने पाहिलं त्या जलाशयामध्ये कमळ आहे आणि त्याने विचार केला त्या कमळाचा भगवंतांशी अतूट असा संबंध आहे. त्या भगवंतांचा अतूट असा संबंध कमळाशी आहे. कोण सांगू शकते का संबंध आहे कमळाशी? काय संबंध आहे? भगवंतांच्या प्रत्येक अंगाची तुलना कमळाशी केली जाते. भगवंतांचं प्रत्येक अंग प्रत्यंग कमळाप्रमाणे सुंदर आहे. नमो पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. नमः पंकजनाभाय. भगवंतांची नाभी, आपल्या नाभीमध्ये साबण आणि कचरा अडकलेला असतो, पण भगवंतांची नाभी कशी आहे? कमळाच्या पाकळीप्रमाणे. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने. गळ्यामध्ये सुद्धा भगवंता कमळांची माळ आपण धारण केलेली आहे, म्हणून तुमचं नाव आहे पद्ममाली. पद्म म्हणजे कमळ, माली म्हणजे धारण केलेले. नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय. भगवंतांचे नेत्र सुद्धा लांब असे कमळाप्रमाणे आहेत. त्याला जबरदस्ती हेअर लायनर किंवा काजळ लावून ओढलेले नाहीत, ते नॅचरलच तसे आहेत, कमळाप्रमाणे. नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. भगवंतांचे चरण सुद्धा एका कमळ फुलाप्रमाणे आहेत. भगवंतांचं प्रत्येक अंग प्रत्यंग कमळाप्रमाणे आहेत. म्हणून त्या गजेंद्रने देखील विचार केला, यांना फक्त हे कमळासाठी प्रसिद्ध आहेत, कमलनयनी भगवंत आहेत. त्या कमलनयनी भगवंतांना मी काय देऊ शकतो? फक्त एक कमळच माझ्याजवळ आहे. आणि ते कमळ तोडलं आणि भगवंतांना अर्पण केलं आणि प्रार्थना करू लागला, हे प्रभो, हे नारायण, हे अखिल गुरु, अखिल ब्रह्मांडांचे गुरु, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, मी तुमच्या चरणी वारंवार नमस्कार करतो. नारायण अखिल गुरु भगवन नमस्ते. मी नमस्कार करत आहे भगवंता, मी तुम्हाला नमस्कार करत आहे. वारंवार, एकदाच नाही, वारंवार नमस्कार करत आहे. आपलं असतं सकाळी एकदा वांछाकल्पतरुभ्यश्च केलं की दिवसभर मग अपराध करायला रिकामी. एकदा भगवंतांना दंडवत ठोकला खलास, दिवसभर मग बघायची आवश्यकता नाही. ते पण भगवंतांना उपकार केल्यासारखं. बघितलं भगवंता, नमस्कार, बघितलं उपकार झाला तुमच्यावर. भगवंतांनी कोणते वस्त्र धारण केलेले आहेत, कोणत्या माळा धारण केलेल्या आहेत, कोणते दागिने स्वीकार केलेले आहेत, भगवंतांचे वस्त्र कोणते आहेत. भगवंतांनी पडदा बंद केला, परीक्षा आहे. कोण सांगू शकते भगवंतांनी आज कोणत्या रंगाचे वस्त्र घातलेले आहेत? भगवंतांचा रंग कपडे आहेत अगदी लाईट गुलाबी आहे. पांढरे काल होते संध्याकाळी, आता अगदी लाईट गुलाबी आहेत. त्याच्यावर एक एक छोटी छोटी चमकी आहे. हार कोणता आहे भगवंतांच्या गळ्यात?
पिवळ्या आणि निळ्या डच रोज गुलाबांचा हार आहे. भगवंतांच्या चरणामध्ये काय, खाली गुलाबी रंगाचं काय, कमळ आहे. कमळातच भगवंत उभारलेले आहेत. तर हे प्रत्येक अंग प्रत्यंगाचं चिंतन तेच खरं चिंतन आहे. आता संसारामध्ये तर आहेतच दर्शन देणारे, काही उपयोग होणार नाही त्यांचं दर्शन घेऊन. बार बार देखो हजार बार देखो, देखने की चीज भगवंत आहेत. भगवंतांना 1000 वेळा बघायला जे आपण एकदाच नाही. जर जयपूरमध्ये जितकेही व्यापारी आहेत, भले ते इस्कॉनचे भक्त नाही आहेत किंवा नियम पालन करत असतील माहीत नाही, पण ते इतके प्रेमळ भक्त आहेत भगवंतांचे. दररोज सकाळी दुकान पहिला तर मंगल आरतीला येतात सगळे. मंगल आरतीला हजारो भक्त. मंगल आरती झाली 5 ते 5:30 टेम्पल हॉल रिकामी. मग 8 ते 9 या दरम्यान हजारो भक्त दुकान उघडण्या अगोदर. मग सगळे दुकान उघडायसाठी आपापला व्यापार. मग सगळे लंच ब्रेकमध्ये राजभोग आरतीला हजारो. मग लगेच अर्ध्या तासात रिकामी. मग रात्री दुकान बंद झाल्यानंतर 8:30 वाजता हजारो अर्ध्या तासात रिकामी. कारण का राधा गोविंद मंदिर मधोमध आणि चारी बाजूला पूर्ण बाजार आणि मार्केट दुकान आहेत. दररोज 3 वेळा कमीत कमी ध्यायांस्तु वंस्तस्य यशस त्रिसंध्य. आणि आम्ही इतके दुर्भाग्य की मंदिरात राहून आम्ही कधी कधी एक वेळा भगवंतांचं दर्शन होत नाही. मंदिरात राहून, बाहेरच्यांचं तर नाही, मंदिरात राहून. त्याच्यात मी सुद्धा कधी कधी दर्शन राहून जातं. की आपलं इतकं दुर्भाग्य की इतके सुंदर भगवंत त्यांचं आकर्षित करणारे आहेत, पण आपण त्यांच्याजवळ आकर्षित होत नाही. पण त्या भगवंतांना पाहिल्यानंतर लगेच त्या कमलनयनी भगवंतांना कमल पुष्प गजेंद्रने अर्पण केलेलं आहे. तम वेक्ष पीडितमज सहसावतीर्थ सग्राहमाशु सरस कृपयोजहार. ग्राहाद्विपाटितमुखा दरेणा गजेन्द्रं संपश्यतां हरिमुचुंद क्षुद्रियाणाम् अमुम उचत उच्छिंद्रियाणाम्. त्या पीडित गजेंद्राला पाहता क्षणीच अजन्मा, जे कधीही जन्म न घेणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री हरी आपल्या अकारणन कृपेने गरुडावरून त्वरित खाली उतरले. त्यांनी मगरी सहित गजेंद्राला सरोवराबाहेर काढले. एकदा हत्तीला पकडलं, बाहेर काढलं, हत्तीसोबत मगर सुद्धा आला. कारण का मगरीनं त्या गजेंद्राच्या चरणांचा आश्रय घेतलेला होता. कधी कधी भगवंतांचे डायरेक्ट भक्त जे आहेत, जे म्हणतात मी कृष्ण भक्त आहे किंवा मी डायरेक्ट मी दामोदरचा भक्त आहे, ते भगवंतांच्या जवळ जातील की नाही माहीत नाही. पण जे भक्तांचे भक्त आहेत ते भगवंतांजवळ नक्की जातील. कारण बघा ना, तर भगवंतांनी त्यांना गजेंद्रला उचललं. गजेंद्र बरोबर मगर सुद्धा पाण्यातून बाहेर आले. कारण मगरीने कोणती तपस्या वगैरे केली नव्हती, पण तिनं भक्तांच्या चरणांचा आश्रय घेतला म्हणून भगवंतांचं दर्शन झालं. नंतर समस्त देवांसमोर भगवंतांनी आपल्या चक्राने मगरीचे मस्तक धडा वेगळे केले आणि अशा रीतीने गजेंद्राचा भगवंतांनी उद्धार केला. सुदर्शन चक्र डायरेक्ट मगरीचा, पहिला उद्धार मगरीचा. मग आता किती आनंदाची बातमी आहे आणि दुःख पण आहे. आनंद आहे की भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार केला, पण दुःख याचं आहे की मगरीनं काही न करता मगरीचा उद्धार झाला. काही न करता पोट भरता. लोक हरे कृष्णाचे भक्त जेव्हा जातात कीर्तनसाठी, म्हटले बघा हे हरे कृष्णावाले सुख करता दुःख करता काही न करता पोट भरतात. त्यांना वाटतं काही करत नाही, पोट भरत असतात असंच. तरी तर त्या मगरीनं काहीही न करता फक्त तिनं एक कार्य केलं. काय? भगवत चरण आश्रय. भगवंतांच्या भक्ताच्या चरणांचा आश्रय असा घट्ट पकडला की भगवंतांना यावं लागलं. म्हणून गुरु आणि प्रभुपादांच्या चरणांचा आश्रय आपण असा धरला पाहिजे वैष्णवांचा
की ते आपल्याला भगवंतांजवळ घेऊन जातील. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे की माझ्याजवळ गोलोक धामाच्या बॅक डोरची चावी आहे, बॅक एंट्री, छोटासा दरवाजा, त्याची चावी माझ्याजवळ आहे. आणि जर आपण प्रभुपादांना घट्ट धरून थांबलं तर प्रभुपाद आपल्याला त्या छोट्या दरवाजातून भगवंतांच्या धामात घेऊन जातील. तशी आपली योग्यता नाही की आपण भगवंतांच्या धामात जाऊ, पण प्रभुपाद, गुरु आणि वैष्णवांच्या जर आपण अधीन राहिलो तर निश्चित आपण त्या मगरीसारखा आपलाही उद्धार निश्चित होईल. आता इथं तर मगरीचा उद्धार झाला आणि भगवंत आता गजेंद्रासोबत आदान प्रदान करणार, गजेंद्रला बोलणार, गजेंद्राचा उद्धार होणार, गजेंद्राचं शाश्वत स्वरूप प्रकट होणार आणि त्या शाश्वत देहासोबत गजेंद्रला घेऊन भगवंत वैकुंठात पोचणार. त्या अगोदरच ही मगर वैकुंठात पोचलेली आहे. गजेंद्रला भगवंत स्वतः घेऊन जायसाठी आलेत, पण ती मगर गजेंद्रच्या अगोदर वैकुंठात पोचलेली आहे. ही आहे भगवत भक्तांच्या चरणांचा घेतलेला आश्रयाचं फळ. आपल्याला वाटतं का काय गुरूंची आवश्यकता आहे, काय भक्तांची आवश्यकता आहे. दीक्षा झाली, जपमाळ आहे माझ्याकडं, मी गायत्री करतो, मी ब्राह्मण आहे, आमच्या घरात विग्रह आहेत, सगळं आहे, पण भक्त कुठं आहेत? सगळं आहे, घरात विग्रह आहेत. म्हणून गुरु महाराज इतक्या सहजासहजी घरी विग्रह सेवेसाठी परवानगी देत नाहीत. विग्रह आणण्यासाठी सुद्धा गुरूंची परवानगी लागते. एकदा एका बीडचे भक्त घरी आपल्या जगन्नाथ आणि गौरनेते आणण्यासाठी परवानगी मागण्यासाठी गेले. गुरु महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, घरी आणण्यामध्ये परवानगी आहे, पण घरी विग्रह आल्यानंतर राधा गोविंदांची सेवा कमी होणार नाही याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. नाहीतर घरी विग्रह आणले मंदिरात जाणं बंद होईल आणि मंदिराची सेवा बंद होईल. आमच्या घरात आहेत की भगवंत तेच आहेत, भगवंत आहेत, प्रसाद आहे, ग्रंथ आहेत, पण भक्तांचं सानिध्य कुठं आहे? आणि जोपर्यंत भक्त नाही तोपर्यंत शरणागती कुठं आहे? आणि शरणागती नाही तोपर्यंत मग गजेंद्रसारखा उद्धार विसरून जा. मग त्या घरामध्ये सुद्धा किती जरी भक्त असले ते आपल्याला असं, हे काय सांगणार, हा तर माझा मुलगा आहे, ही माझी मुलगा आहे, तर शेमडा मला काय सांगणार, याला तर मीच जन्म दिलेला आहे. मग तो काय वैष्णव अपराध आहे. बंधू निरूपण, रामानुजाचार्यांनी 12 प्रकारचे वैष्णव अपराध सांगितले, त्यातील हा एक आहे, घरातील कुटुंबातील सदस्य जे वैष्णव आहेत त्यांना सर्वसाधारण समजणे, म्हणजे बंधू निरूपण वैष्णव अपराध. तथा भगवंत प्रकट झालेले आहेत, मगरीचा भगवंतांनी उद्धार केलेला आहे आणि पुढं काय होणार आहे अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदातील गजेंद्र स्तुती नामक 3ऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झालेलं आहे. आणि आता गजेंद्र कशा पद्धतीनं वैकुंठात प्रवेश करणार आहे, गजेंद्राचं वैकुंठ गमन कशा पद्धतीनं होणार आहे, तर ते ऐकायचं असेल तर संध्याकाळी ठीक 6:30 वाजता कथा चालू होणार आहे. पण अभिषेक 5:30 वाजता आहे, तर 6:30ला यायचं नाही, आज 5 वाजता यायचं आहे. तर संध्याकाळी 5 वाजता जर आपण आलात तर गजेंद्रासोबत आपल्यालाही जर भगवंतांनी बोलवलं किती चांगलं आहे. फक्त विचार देखील आपण करू शकतो, भगवंतांचा अभिषेक चालू आहे, कीर्तन चालू आहे, इर्द गिर्द सगळे भक्त आहेत आणि भगवंतांनी आपल्याला बोलवलं. होणार नाही असं, पण बोलवलं तर किती खरोखर चांगलं आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद. संध्याकाळी ब्रह्मोत्सवासाठी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी आपण वेळेवर उपस्थित राहू. आता लगेच कथेनंतर ज्या भक्तांनी नरसिंह यज्ञमध्ये भाग घेतलेला आहे, जे यजमान म्हणून बसणार आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी उपवास करा, त्यांनी काही भोजन करायचं नाही आणि यज्ञ झाल्यानंतर ते प्रसाद ग्रहण करू शकतात. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की जय। हरे कृष्णा।